मोठी घेतलेली, त्याला छोटी नाही सापडली. माझी मशीनची कात्री घेतली बघा. खूप असा खुश झाला. नमस्कार, माझ्या प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज अंशुमनचं पार्सल आलेलं आहे. खूप उत्साह होता त्याला आणि कधी येईल नुसतं मोबाईल माझा उचकायचा. आणि आज त्याचं खरं पार्सल आलं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान असं पार्सल आलेलं आहे. आणि त्याने कात्री पण खूप मोठी घेतलेली, त्याला छोटी कात्री पण नाही सापडली. माझी मशीनची कात्री घेतो. ही घे छोटी कात्री तिथे. हे बघा, खूप छान असे कंपास. इतक्या दिवसापासून वाट पाहत होता, मम्मी माझी कंपास कधी येणार आहे, मम्मी माझी कंपास कधी येणार आहे. फायनली ती कंपास आलेली आहे. बघू शकता, खूप असा उत्साह आहे त्याच्या तोंडावर. हे बघा, खूप असा खुश झालेला आहे तो. हे बघा, खूप छान अशी कंपास आलेली आहे त्याची. सगळं उचकून पाहतोय आता. दाखव ना. हे बघ, पासवर्ड काय? 83 पासवर्ड. हे बघा, हे काय? दाखव, पूर्ण खोलून दाखव. त्यानंतर त्याला एवढा आनंद झाला होता की विचारूच नका. खूप छान अशी कंपास आहे. तुमच्या मुलांना ते जर घ्यायची असेल तर तुम्ही लवकर त्याची कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेन. मिशोवरून मागवली होती मी. असं सध्या मिशोला सेल चालू आहे. खूप छान अशी कंपास आहे. नक्की तुम्ही मुलांना घ्या. आवडली तर शेअर सबस्क्राईब करा. त्यालाच खोलता आहे ना. बघा, ही बघा, मस्त अशी कंपास आलेली आहे. हे पण असं वरती होतं बरं का, पेनाने काढण्यासाठी. आणि मागून दाखव त्यांना. कॅलेंडर पण इथं बघा. हे बघ, इथं कॅलेंडर आहे. खूप छान अशी कंपास आलेली आहे. तुमच्या मुलांना सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आणि काहीच महाग नाही आहे, स्वस्त भेटली मला मिशोकडून. इकडून दाखव एक कप्पा, त्यांना दाखव ना. थांब हे करते मला. हे बघा, हा मागचा कप्पा आहे. त्याच्यात काय नंबर दिले, काहीतरी नंबर दिलेले आहे. आणि बघू शकता, इथं पेन नाही. छान अशी मिशोकडून मला पार्सल झालेली आहे, रिसीव झालेली आहे पार्सल. खूप छान अशी कंपास आहे. तुमच्या पण मुलांना घ्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर हे करू शकता. तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आज सोमवार असल्यामुळे मी मशरूमची भाजी करणार आहे. आणि हे मशरूम असं आहे का, ते 3 दिवसातच खराब होतं ते, त्याच्यामुळं ते लगेच करून टाकायचं. असं ओले मशरूम असतात. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो तेव्हा आणलं होतं. हे असं पॅकेट आहे, फ्रीजमध्येच ठेवावं लागतं. ते ओले मशरूम असतात. तर मी आता मशरूमची भाजी करणार आहे. बघू शकता, हे बघा, असे सालपटं काढून घ्यायचे त्याचे. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. आज काय मशरूमचीच भाजी करायची होती, कारण आमची इथं मशरूमची भाजी असल्यामुळे मी दुसरी भाजी नाही करत. एकच भाजी कोणीतरी करते आणि ती पण अशी ढाबा स्टाईल असते माझी. आणि माझी अजून एक चॅनल आहे, त्याच्यावर मी माझे सगळे रेसिपी अपलोड केलेले आहे. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोप्या आहे. तर हे बघा, अंशुमनसारखा येऊन चक्रा मारत होता का, त्याला इतकं खुश झाला होता का कंपास आणल्यामुळे. पण काही असू द्या, काही मुलांना काही वस्तू आणले का खूप खुश होतात आणि त्यांना एक प्रकारचा उत्साहच राहतो. प्रत्येक मुलांमध्ये तसंच असतं. अजून आल्यापासून त्यांनी कपडेसुद्धा बदलले नव्हते, शाळेतून आला आहे तसंच होता तो. आणि त्याच्यानंतर मग काय, ते सारखं विचारायला यायचा, मम्मी हे कसं खोलायचं, मम्मी ते कसं खोलायचं. आणि माझं संध्याकाळचं रुटीन चालू होतं. चहा ठेवला, त्याच्यानंतर मग त्याला चहा दूध वगैरे दिलं आणि माझं सगळं मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेतली, कारण मला आज उपास होता. सोमवार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो नेक्स्ट टाईम. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.